हाय, गुड मॉर्निंग. सकाळी उठल्यावर ना आदूला ब्रश करायला दिला आणि मस्तच ब्रश करत बसला होता. आरशामध्ये बघून बघून ब्रश करत ब्रश झाल्यावर ना त्याला लाडू दिला आणि मस्त लाडू खात आदूचं ना लाडू खायचं काम चालू होतं आणि किचनवर ना खूपच राडा झाला होता. मग तो राडा ना मी पासा पटापट आवरून किचनवरचा राडा ना तर आवरलाच होता. पण सकाळी आईने ना सोयाबीनची भाजी बनवली होती. मग ती ना एका प्लेटमध्ये काढून ठेवली आणि कढाईची भाजी जी असते ना तर ती मी पुसून खाल्ली. मला तर खूपच आवडते का कढाईची भाजी पुसून खायला. मला तर खूपच आवडते. भाजी वगैरे तर काढून ठेवली. किचन पण आवरलं होतं. पण म्हटलं तर किचन घासून घ्यावा. पण हे सगळे काम आवरायच्या पहिले ना तर मला हे जंगल बांधू वाटतंय. मला ना हे जंगल मोकळं असलं ना तर मला काही काम सुधरत नाही. किचन वाटा ना साबणीने ना खसखस घासून घेतला आणि आज ना माठ पण घासायला काढला होता. पण हा आदू ना या माठाच्या मागे लागला. या माठाचा ना ओंबट सॉकरीन ना त्या अगोदरच ना मी माठ ना चांगला घासून घेतला आणि माठामध्ये ना जार टाकून थोडेफार ना काम आवरले होते. पण आदूचं चाललं की खेळ खेळ म्हणूनच ना त्याच्यासोबत खेळत बसले होते. दुपारी ना केसांना ना कोरपड लावा म्हणलं. माझे केस खूप गळतात त्याच्यामुळे मी सारखं सारखं कोरपडच लावते आणि याने ना केस पण गळत नाही आणि तेल कमी लावते आणि कोरपडच जास्त लावते. चला मग भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. बाय.